पोलीस खरंच सुरक्षित आहेत असं वाटतं? काय वाटतं तुम्हाला? पोलीस बांधव तर सुरक्षित नाहीच आहेत. हे आता पुन्हा आपल्या इथे बॉम्बस्फोट घडलाय तेव्हा कळून आलेलं आहे की तेव्हा पण अशीच टीका झाली की त्यांच्याकडे ट्रेनिंग नव्हतं किंवा बुलेट प्रूफ जॅकेट नव्हती, बुलेट प्रूफ गाड्या नव्हत्या किंवा निरनिराळी वेपन्स नव्हती. आज 2-2.5 वर्षांनी सुद्धा आपण तीच तक्रार करतोय. म्हणजे वॉल स्ट्रीट जर्नल, मी तेव्हा अमेरिकेत होते आणि वॉल स्ट्रीट जर्नलला मध्ये पृथ्वीराज चव्हाणनी दिलेल्या मुलाखतीत पण मी हेच ऐकलं. पुन्हा तिथले अमेरिकन्स लोक मला विचारायला लागले, व्हॉट इज हॅपनिंग इन युअर नेशन? आणि पुन्हा माझी एकदा मान पुन्हा शर्मेने खाली गेली. तर हे असं घडतं हे पाहून खरोखर वाईट वाटतं. कारण जेव्हा मला अमेरिकेत माझी मुलगी असते तेव्हा जावं लागतं सतत, आणि तिथे ज्या प्रकारची सिक्युरिटी आहे, बॅगेतलं प्रत्येक गोष्ट ते पाहतात. अगदी मला नाच झाली तेव्हा मी जे डिंकाचे लाडू नेले होते, मेथीचे लाडू गेले होते, ते प्रत्येक गोष्ट ते बघत होते. पण मला असं वाटत होतं की ते बघतायत ते योग्य आहे, कारण ते आपल्या देशाच्या सिक्युरिटीची पर्वा करतायत. पण आपण आपल्या देशाच्या सिक्युरिटीची बिलकुल पर्वा करत नाही. आणि सगळ्यांना हे माहितीच आहे की बुलेट प्रूफ जॅकेट माझ्या मिस्टरांचं त्याच दिवशी गायब होऊन गेलं. जरी सगळ्यांनी सांगितलं की बुलेट प्रूफ जॅकेटमधनं गोळी घुसलेली नाही, बुलेट प्रूफ जॅकेट बरोबर होतं, तरी माझा काही ह्याच्यावर विश्वास नाही. कारण जोपर्यंत जे बुलेट प्रूफ जॅकेट मिळत नाही तोपर्यंत मी ह्याच्यावर विश्वास ठेवणार नाही की त्याच्यातनं गोळी गेलेली नाही. मला आजही एक पत्नी म्हणून हेच असं वाटतं, त्या जॅकेटमधनंच गोळ्या गेलेल्या आहेत आणि म्हणूनच ते जॅकेट गहाळ केलेलं आहे. तर आता माझ्या बाबतीत हे झालेलं आहे. जेव्हा मी आता मला नाच झाली म्हणून अमेरिकेत गेले तेव्हा अनेक आजी आजोबा पण तिथे आले होते. ते आपले जोडीने हिंडताना दिसायचे आणि मी एकटीच आपली हिंडायची. तेव्हा मला खूप वाईट वाटायचं की आत्ता जर मला या नातीच्या आनंदामध्ये जर माझे पती माझ्या समवेत असते तर किती बरं झालं असतं. आणि मला जे भोगावं लागणार आहे, कायमच मरेपर्यंत हे वेदना माझ्याबरोबर जाणार आहे. तर मला असं वाटतं की इतर जेव्हा ते आर्मीतले ऑफिसर्स आहेत किंवा पोलीस ऑफिसर्स आहेत, अशा प्रकारच्या गोष्टी त्यांच्या बाबतीत घडू नयेत की अशा प्रकारची बुलेट प्रूफ थर्ड क्लास बुलेट प्रूफ जॅकेट खरेदी करून त्यांना द्यायची आणि त्यांना अक्षरशः मारायचं. अशा प्रकारे गोष्टी आपल्या देशात होता कामा नयेत. आणि खरोखर सर्वात जास्त महत्त्व सिक्युरिटीला दिलं पाहिजे. येतातच कसे टेररिस्ट? परवाच मी पेपरात वाचलं, असे 3,000 पाकिस्तानी लोक आहेत, टुरिस्ट व्हिसावर आले होते आणि आता ते कुठे आहेत काहीच माहिती नाही, असं कालच्याच पेपरात मी वाचलेलं आहे. तर काय आहे आपल्या इथे सिक्युरिटी? आणि पुन्हा हे असंच घडत राहणार आहे. त्यामुळे मला असं वाटतं अगदी 15 ऑगस्टच्या दिवशी अगदी पुन्हा हेच म्हणावं असं वाटतं की अगदी सुसज्ज केलं पाहिजे पोलीस डिपार्टमेंट, आणि व्यवस्थित बुलेट प्रूफ जॅकेट, सगळ्यांना व्यवस्थित ट्रेनिंग, सगळं काही व्यवस्थित दिलं गेलं पाहिजे. आणि पोलिसांना देणारे पगार, त्यांची तुटपुंजी, त्यांची घरं एकदा तुम्ही जाऊन बघा. अतिशय अशा घरात ते जगत असतात. ते अशा तऱ्हेचे जेव्हा घटना घडतात तेव्हा असं त्या घटनेला कसे सामोरे जाणार आहेत जर त्यांचाच आपण विचार केला गेला नाही, पोलिसांचाच आपण विचार नाही केला. कारण इतर देशांमध्ये पोलिसांना जास्त पगार असतो, पोलिसांना जास्त, त्यांच्यावरच जास्त खर्च केला जातो, त्यांना व्यवस्थित ट्रेनिंग दिलं जातं. आपण तेच दुर्लक्षतो आणि म्हणूनच अशा प्रकारच्या घटना घडतात. परदेशात सुद्धा मी जाते, अमेरिकेत, तिथे मला विचारलं की तुम्ही हेमंत करकर यांची पत्नी ना, एक आदर मिळतो, पण जो एकटेपणा आहे तो पुसून जाणार नाहीये. आणि हा एकटेपणा पुन्हा कुणाच्या आयुष्यात येऊ नये यासाठी जसं वहिनींनी सांगितलं त्या पद्धतीने चांगली सुसज्ज अशी व्यवस्था व्हायला पाहिजे. सगळी वेपन्स जे काही आहेत ते अत्यंत प्रगत असं देण्याची जबाबदारी आपल्या सरकारची, आणि ती त्यांनी दिलीच पाहिजे. स्वातंत्र्य दिन विशेष भागाची सांगता करत असताना तुम्ही काय सांगाल? कारण आज अशा कितीतरी गृहिणी, कितीतरी रोज सकाळी उठून कामावर जाणाऱ्या वहिनी हा कार्यक्रम बघत असतील, तर काय सांगाल तुम्ही या निमित्तानं? कामानिमित्त ज्या गृहिणी म्हणजे स्त्रिया बाहेर जातात किंवा ज्यांना बाहेर जायला मिळालेलं आहे, संधी मिळालेली आहे, त्यांना अनेक गोष्टी उपलब्ध असतात, मनोरंजनाच्या गोष्टी उपलब्ध असतात किंवा आर्थिक स्वातंत्र्यही मिळालेलं असतं. पण ज्या घरी खरोखर सकाळपासून संध्याकाळपर्यंत कामं करत असतात, त्यांच्या कामाचं किंवा त्यांच्या त्यागाचं तेवढं चीज होत नाही. म्हणजे पुरुषी मानसिकता अजूनही बदललेली नाहीये. तर ती बदलणं गरजेचं आहे 15 ऑगस्ट या निमित्ताने. आणि मला ते सांगावंसं वाटतं की ज्या घरी राहतात त्यांच्याकडे सुद्धा तुम्ही आदराने बघा, त्यांनाही तुम्ही आर्थिक स्वातंत्र्य द्या, त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे काही खर्च करण्याची मुभा द्या. अगदी प्रत्येक गोष्टीला पतीजवळ त्यांना हिशोब द्यायला लागावा अशी परिस्थिती आणू नका. आणि ते जे कामं करतात त्याचंही कौतुक करा असं मला वाटतं. आजच्या भागाची सांगता करत असताना एक म्हणजे हेमंत करकरे साहेबांना मनापासून सॅल्यूट, आणि त्याचबरोबर पैठणी देण्याचा मान आम्हाला वेगवेगळ्या स्तरावरती आला. म्हणजे त्या पंढरीच्या वारीत जाऊन सुद्धा पैठणी बहाल केली,
महाराष्ट्राच्या घराघरात जाऊन अगदी तळागाळापासून उच्चभ्रू घरापर्यंत प्रत्येकाला पैठणी दिली. दिंडीरवनात जाऊन रुसलेल्या रुक्मिणीला सुद्धा पैठणी आम्हाला द्यायला मिळाली. तर साक्षात पंढरीच्या रखुमाईलाही पैठणी देण्याचा मान मिळाला. मला असं वाटतं आज आम्ही खूप भाग्यवान आहोत की या निमित्ताने आम्हाला तुम्हाला पैठणी बहाल करण्याचा झी मराठीला सन्मान मिळणार आहे. आणि घराघरातल्या स्त्रीचा, घराघरातल्या वहिनीचा सन्मान करत असताना असं वाटतं की तुम्ही होम मिनिस्टर आहात. कारण तुम्ही या सगळ्या परिस्थितीवरती मात करून हसत हसत पुन्हा या प्रवासात जिद्दीनं, साहेबांचे आशीर्वाद आहेतच, साहेबांच्या आठवणी आहेत, त्या आठवणीतून प्रेरणा घेऊन नवी ऊर्जा निर्माण करून खूप सकारात्मक दृष्टिकोन ठेवून रोज वाटचाल करत आहात. तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण हो. आज तुम्ही ज्या ज्या गोष्टी बोललात म्हणजे त्यामध्ये घराघरातल्या स्त्रीचा सन्मान आला, कपाळाला कुंकू लावताना थरथरणारे हात आले, घरातली बदलणारी मानसिकता आली, पोलिसांची सुरक्षा आली, ती जॅकेट्स आली. सुरक्षा यंत्रणेत काम करणाऱ्या पोलीस बांधवांच्या घरातल्या प्रत्येक इच्छांना देव तथास्तु म्हणू दे असं या निमित्ताने मी म्हणतो. आणि आजच्या भागाची सांगता करत असताना वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी बहाल करू घ्या. पॅराशूट ॲडव्हान्स होम मिनिस्टर स्वप्न गृहलक्ष्मीचं साकारत आहे वामनहरी पेठे ज्वेलर्सचा हा आजचा स्वातंत्र्य दिन विशेष भाग इथे संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन पुढच्या भागात.